पालघर ते भुसावळ बसने प्रवास करत असताना पारोळा येथील एका महिलेच्या बॅगमधून 6 संशयित महिलांनी 20,000 रुपयांची रोकड चोरी केल्याप्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 379 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की उषाबाई सुरेश पाटील वय वर्षे 59 राहणार ममता हॉटेलच्या मागे ओमनगर पारोळा जिल्हा जळगाव या पालघर ते भुसावळ या बसमधून प्रवास करत होत्या। सदर बस नाशिक जवळील 10वा मैल जवळ आली असता ओझर येथे शुक्रवारी दुपारी 1:15 वाजेच्या सुमारास त्यांच्या बसमधून त्यांच्या आसपास असणाऱ्या 6 संशयित महिलांनी बसलेल्या सीटच्या खालून त्यांच्या बॅगेतून 500 रुपयांच्या 40 नोटा अशी 20,000 रुपयांची रक्कम चोरली। हा प्रकार त्यांच्या लक्षात येताच त्यांनी ओझर पोलीस ठाणे गाठून त्या ठिकाणी सदर महिलांविरुद्ध फिर्याद दाखल केली। ओझर पोलिसांनी 6 संशयित महिलांना ताब्यात घेतले। या प्रकरणाचा पुढील तपास ओझर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।